काम करत असताना त्यावेळेला तुम्हाला देवळगाव दिसलं नाही का? देवळ्या गावात माणसं नव्हती का? देवळ्या गावातल्या माणसांनी तुम्हाला मतं दिली नव्हती? कारण तुम्ही स्वर्गीय आबासाहेबांशी बरोबर काम करत असताना देवळ तुमच्याशी प्रामाणिक काम करत राहिलंय. त्यांनी नेहमी तुम्हाला मतदान केले. या देवळे गावाने तुम्हाला प्रचंड मताधिक्य दिले. पण तुम्ही ज्या वेळेला निवडणूक येतात त्यावेळेला निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही लोकांना आश्वासन देता आणि निवडणुकीनंतर तुम्ही भाई गणपतराव देशमुख वरती ही माणसांची सगळं काय असेल ती तुम्ही बघून घ्या. ही भूमिका त्यांची कायमस्वरूपी असते. तीच भूमिका आता इथून पुढच्या काळात डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीत तसेच करावं लागला की बाबासाहेबांची मदत घेणार आणि बाबासाहेबांची मदत घेऊन निवडणुका जिंकणार आणि परत तुमची बांधिलकी बाबा तुमची तुम्ही त्यांच्याकडे बघा. ही भूमिका कायमस्वरूपी त्यांची बंद करण्याची असेल तर त्यांना या निवडणुकीमध्ये तुम्ही धडा शिकवला पाहिजे. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे मित्रांनो की बाबा जिल्हा परिषद सदस्याचा रोल डीपी देणे नसतो. का तुम्ही मला डीपी मागितला? मी तुम्हाला डीपी का देतो म्हणलो? तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डीपीडीसी याचा अर्थ जिल्हा नियोजन वरती माझं 5 वर्ष नेमणूक झाली आणि त्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये मी 16 डीपी देऊ शकलो. त्या डीपीची उद्घाटनामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत फोटो पोहोचला की बाबा अतुल पवार एक ट्रान्सफॉर्मर देऊ शकतो, डीपी देऊ शकतो. तर मित्रांनो मी डीपी जर तुमच्या 33 डीपीचं सर्वे केला. 33 डीपी मी जिल्हा परिषद गटाचे देण्यासाठी कबूल केलं आणि माझ्या पत्रावर 33 डीपीचा सर्वे झाला, इस्टिमेट झालं आणि इस्टिमेट होत असताना 3 दिवसामध्ये आचारसंहिता लागली नसेल तर या देवळा गावातील माझे 2 सर्वे झाले ते सुद्धा डीपी बसले असते. तर आचारसंहितेनंतर त्या डीपीची मंजुरी घेऊन मी मित्रांनो तुम्हाला डीपीचं काम करून देतोय. मित्रांनो तुम्हाला सांगा असं वाटतं मला की मी डीपी देतो म्हटलं की मित्रांनो याने 2 पोल आणि 1 पिटी आणली आणि काढलंय काय की बाबा नो ती काय डीपी देऊ शकतो? अरे बाबा तुम्ही आजपर्यंत एकही डीपी दिलाय, मी डीपी तर दिलाय, ही तर मान्य आहे का? तर मला एकच सांगायचंय मित्रांनो की माझ्या माध्यमातून मी छोटा एक कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याच्या माध्यमातून तुमच्या समोर एवढी मी कामं उभा करू शकतो. उद्याच्या भविष्यात जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर या मारुतीच्या मंदिराचं तीर्थक्षेत्र या आराखड्यामधून मित्रांनो तीर्थक्षेत्र क दर्जा असेल तर मिळतात. आज ब मध्ये गेला असेल तर त्याला 5 कोटी रुपये मिळतात. आपल्या गावच्या मारुती मंदिर, या मारुती मंदिरामध्ये आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कुणाला किती निवडून दिलं? त्याने 1-2 रुपये सुद्धा निधी द्यायचं काम केलं आहे. मित्रांनो मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मारुतीची शपथ घेऊन सांगतो की येणाऱ्या काळामध्ये मी 5 कोटी रुपये 5 कोटी रुपये मध्ये 1 रुपया सुद्धा मी कधी कमी देणार नाही. कारण जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी 5 वर्ष काम केलंय. या 5 वर्षाचा अनुभव आहे मला आणि अनुभवाचा जो बोल आहे की मी माझ्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये 12 गाव आहेत. 12 गावामध्ये एकही मंदिर तीर्थक्षेत्र करायचं सोडलं नाही आणि एकाही गावाला निधी दिला नाही असं गाव नाही. मित्रांनो मी जिल्हा परिषद एकतपूर मध्ये काम करत असताना त्या एकतपूर जिल्हा परिषद गटाचं काम करत होतो. त्याच बरोबर याही जिल्हा परिषद गटाची काहीतरी देणं लागतं किंवा बांधिलकी म्हणून मी उर्वरित निधी हाही जिल्हा परिषद गटाला निधी दिलाय. मी मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगतो आज त्यांनी फक्त एकच आहे की अतुल पवारला कसं थांबवायचं आहे, अतुल पवारचा बंदोबस्त कसा करायचा. अतुल पवार लोकांना वेगळी सवय लावली आहे. काय मी वेगळी सवय लावली तुम्हाला मित्रांनो? मी काय दारू पेल दिली तुम्हाला? काय वेगळं काय धंदा कसा घेतलाय? काय नाही. मी मित्रांनो तुम्हाला राजकारणामध्ये लोकांना कधी फुकट पुढे होऊ देत नाही, माझी भाषा आहे. मित्रांनो तुम्हाला माहित आहे 2 किलोमीटर अंतरावर बेतोडे गाव आहे. बेतोडे गावात तुम्हाला माणूस ना माणूस माहित आहे. मित्रांनो अतुल पवारची तर काही परिस्थिती फार मोठी नाही. अतुल पवार हा सामान्य माणूस आहे. तुमच्यासारखी जेव माझी परिस्थिती फक्त माझी दानत आहे मित्रांनो, दानत की ज्या सावकार कुटुंबात जन्माला आलोय त्या सावकार कुटुंबाची दानत असणार अतुल पवार आहे. भले मला इष्टटीची मोठी स्वप्न नाही, मला फार मोठ्या परिस्थिती होण्याचं माझं स्वप्न नाही, पण तुमची सेवा करत असताना कुठल्याही गोष्टी मी कमी पडू देणार नाही. मला या भागामध्ये या देवळ्यामध्ये काम करत असताना प्रत्येक समाजाला मी भेटलो. प्रत्येक समाजाची मी निरसन करण्याचं काम केलं. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलं. मित्रांनो जिल्हा परिषदेची निवडणूक आहे 7 तारखेला. 7 तारखेनंतर मी अगदी तुम्हाला चॅलेंज देऊ शकतो 10 तारखेपर्यंत असू द्या, 15 तारखेपर्यंत असू द्या, या देवळे गावाचं काम बंद करणार नाही माझा तुम्हाला शब्द आहे. निवडणूक तोंडावर आहे, तुमची मतं मिळवण्याची जी अपेक्षा बाळगून ते लोक काम करतात. तुम्ही सांगा मित्रांनो तुमच्या देवळे गावामध्ये रस्त्याची कामं किती केली? गेले अनेक वर्ष झाले समस्या होते खंडेगर वस्तीचे. जे काम रस्त्याचं काम केलं, काम करताना सुद्धा मित्रांनो दर्जेदारच काम करतोय. तात्पुरता लावली जेवपणाचं काम केलं का? तुम्ही तुम्हाला सांगा कुठं तुमच्या बाबतीत असं कधी काय झालंय का बाबा मुरुम टाकायचा म्हणून टाकलाय?
कायमस्वरूपी 2-4 वर्ष 5 वर्ष रस्ता मजबूत राहील अशा पद्धतीचं काम केलं. पण मित्रांनो, जे काही मुरुम टाकला त्याला पण तुम्ही भाळून जाऊ नका. ज्या रस्त्यावरती मुरुम टाकला त्या रस्त्याचं इथून पुढच्या काळात पक्कच रस्ता, जे खडीकरण झालं पाहिजे, डांबरीकरण झालं पाहिजे, याचं स्वप्न मी उराशी बाळगून तुमच्या समोर येत आहे. किंवा तुमचं एक मत माझ्यासाठी अतिशय मोलाचं मत आहे, ही मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मला तुम्ही सेवा करण्याची संधी द्यावी. मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य उमेदवार म्हणून मी तुम्हाला तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आलोय. कारण मी आजपर्यंत कधीही तुमचं एवढं मोठं काम केलं म्हणून मी कधी तुम्हाला मत मागितलं नाही. मित्रांनो, मत मागताना माणूस 500 रुपयाची नोट नाही तर 1000 रुपये देत असताना तुमच्याकडून गुलाला शिवून घेतात. पण अतुल पवारला मत मागितले का तुम्ही जाहीरपणे सांगा. आजपर्यंत मी मत मागितलं, तुम्ही काय करायचं ती तुम्ही ठरवले. मित्रांनो, माझं तुम्हाला आवर्जून सांगणं आहे की बाबांनो, माझ्यासोबत पंचायत राणीताई उभाळे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण या चिन्हाला तुम्ही भरघोस मताने मतदान करून त्या बिचारीला, त्या माझ्या भगिनीला जास्तीत जास्त मताधिक्य या गावातून द्यावं एवढीच मी विनंती करतोय. थांबतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर या तालुक्याचे सेलिब्रिटी आमदार सन्माननीय ॲडव्होकेट शहाजीबाबू पाटील साहेब हे आपले विचार व्यक्त करतील. उद्याच्या होणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या विभागात महायुतीचे उमेदवार अतुल पवार, पंचायत समितीच्या उमेदवार अतुल प्रभाकर पवार, पंचायत समितीच्या गणाच्या उमेदवार राणी उभाळे यांनी राजकारणात त्याग हा महत्वाचा असतो. शिवसेनेनं दिलेली उमेदवारी स्वतःची माघार घेऊन अतुल पवारांना ज्यांनी पाठिंबा दिला ते आपल्या विभागाचे लाडके नेते जगदीश पाटील, जमलेल्या माझा शेतकरी बांधवांना तरुण सहकारी मित्र, आज एका वेगळ्या वळणावरची निवडणूक आहे. एका बाजूला काम करणारे तरुण तरफदार अशी तरुण फळी या ठिकाणी उभा, तर दुसऱ्या बाजूला आमदारांची पोरं उभा. तर निवड तुम्हाला करायची. काम करणाऱ्या माणसाला तुम्ही उद्या सांभाळून घेणार का कुणाच तर ऐकून पुन्हा चुका करणार. एवढं गाव हुशार आहे, बुद्धिमान. तुम्हा सगळ्याला एक गोष्ट माहीत नसेल, संपूर्ण देवाधिकार बुद्धिमान 2 देव आहेत. एक मारुतीराय आहे, दुसरा गणपती. तर तुमचं गाव तर मारुतीरायाचं गाव आहे. तर तुम्हाला मी काय सांगणार आहे, तुम्ही तेवढं बुद्धिमान आहे. दिशा काय साठी, वाट काय साठी, कोण कसं करायला लागले हे तुम्ही सगळं बघत राहा. माझ्या मनातला प्रश्न एवढाच आहे की ज्या ध्येयानं आपण पेटून उठतोय हा आपला सांगोला तालुका लाभ करायचा. त्या ध्येयाच्या वाटचालीतून आपल्याला करायचं. आज भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार दिल्लीत आहे. महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचं सरकार आहे. जिल्ह्याला पालकमंत्री आपल्या महायुतीचे जयकुमार घोडे साहेब आहेत. अनेक मोठी छोटी आपल्याला कामं मार्गी लावून घ्यायची. निवडणुकीचा काळ आहे. निवडणुकीच्या काळात त्या अतुल मालकांनी अडचणी सोडून ही पॅटर्न ह्या गाड्यांना लहान माणसं मारायला घेतात. पण आता काय उमेदवार मिळणार नाही. अतुल मालकाला राडा बघितला का जे ते म्हणतो मला नाही उभा राहील. तरी
की हा काळ तर निर्णायकपणानं आपल्याला कामं करायला एवढं नावावर सामं असून प्रेम केलं. चुकीचा कधी या दोन गावातल्या एका माणसांचा 40 वर्षात माझ्या आता तुमच्या गावाविषयी झालेली मला चूक नाही. एक चूक ती कधी केली आहे या गावात. आज मान नदीच्या पाण्याला कालव्याचा दर्जा देऊन त्या शेतीवाडीचा प्रश्न चंद्र सूर्य असेपर्यंत मी मिटवून टाकतो. मला पाणी कधी कमी पडणार रस्तं चांगलं तुमचं करू, वीज चांगल्या पद्धतीनं तुम्हाला देणे. समोरच्यावर टीका करण्यापेक्षा मी एवढंच तुम्हाला सांगतो, वेळ कमी आहे, आम्हाला 4 सभा दिले. जे विचारातून माणसांनी मांडले या ठिकाणी उभाळलेली मांडली. माझा शब्द आहे तुम्हाला, हे काम करणारी तडफदार माणसं आहेत, त्यांना आशीर्वाद द्या, मतदान त्यांना निवडून द्या, भरघोस मतानं उद्या निवडून द्या. भविष्याचं नेतृत्व करणारी माझा काळ बदलत असतो, पिढ्या बदलत असतो. उद्याच्या भविष्याचे नेतृत्व तालुक्यात करणारी 10-12 लोकांची त्यात असून पवार आणि म्हणून त्या दिशेने जाण्यासाठी तुम्ही यांना आशीर्वाद द्यावा, मतदान करावं. आज काही कामं करून या निवडणूक संपली म्हणून कामं संपत. इथून जरी गोपनीय धोरणात विकून मारला तरी अतुल पवारच्या बघण्यात जातो. माझा शब्दाचा गेले कधी जाऊन तिचं काम सांगता येते, सांगुल्यात येते की सांगुल्यात आहे. जे काम माझ्या हातून होण्यासारखं आहे ते माझ्या हातून करून घ्या. अतुल पवारांच्या हातून होणार आहे ते अतुल पवारांच्या हातून करून घ्या. संसार सुखी झाला पाहिजे, सुखानं 4 घास लेकरा बाळांना आनंदानं आपल्याला घालता आलं पाहिजे. त्यासाठी राजकारणाची चाललेली आपली धडपड आहे. त्या धडपडीला तुम्ही बरोबरून आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती करतो. आणि खऱ्या जिल्हा परिषद धनुष्यवाद चुकून अर्ज राहिलेला आहे. पंचायत समिती गणाला धनुष्यमानाला 1 मत आणि वर जिल्हा परिषद घड्याळाला 1 मत, एवढं गणित तुम्ही जुळवावं आणि उद्या तालुक्याच्या विकासाची पुन्हा अजून भरवेगानं वाट चालू करावी. जय जय महाराज.